इचलकरंजी ब्राह्मण सभा आणि विविध ब्राह्मण संघटनांच्या वतीनं भगवान परशुराम जन्मोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं काढलेल्या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेतील समाज बांधव, बँड पथकाचा भक्तिमय ताल, परशुराम गीत, आवेशपूर्ण घोषणा आणि महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता। इचलकरंजी इथं भगवान परशुराम जयंतीनिमित्त इचलकरंजी ब्राह्मण सभा आणि ब्राह्मण समाजातील विविध संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। धाकट्या वाड्यात वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पूजा, पवमान अभिषेक सोहळा झाला। श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान नरसोबा कट्टा इथं आरती आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून शोभायात्रेला प्रारंभ झाला। शोभायात्रेच्या मार्गावर दुतर्फा सुबक रांगोळी काढली होती। शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेतील समाज बांधव, बँड पथकाचा भक्तिमय ताल, परशुराम गीत, आवेशपूर्ण घोषणा आणि महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता। बालक, पालक, तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह ज्ञाती, बंधू सामील झाले होते। मुख्य मार्गावरून फिरून राम मंदिराजवळ आल्यावर शोभायात्रेचा समारोप झाला। सायंकाळी भगवान परशुराम जन्मोत्सवाविषयी श्रद्धा गोडसे यांचं कीर्तन झालं। टाकवडे वेस इथल्या स्वमालकीच्या जागेत नियोजित परशुराम भवन या वास्तूच्या नामफलकाचं अनावरण श्री दत्त विद्या मंदिर नृसिंहवाडीचे चेअरमन, शिरोळ तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष मुकुंद सावकार पुजारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। परशुराम भवनाला समाजातील दानशूरांनी सढळ हस्ते मदत करावी, ब्राह्मण समाजाची एकी ठेवावी, भगवान परशुरामांचा परशु हाती घेऊन कार्य करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी इचलकरंजी ब्राह्मण समाजाच्या सर्व शाखा आणि महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।